चला अध्यक्ष नाना, तुम्हाला ऐकायचंय ना? लक्षवेधी 7 आणि 8 एक मिनिट. लक्षवेधी 7 आणि 8 पुढे ढकलण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, नाना आता आपण विधेयक घेऊ. बिल थांबा अध्यक्ष, थांबा एक मिनिट. राज्याचे अरे बाबा. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब काय बोलतायत? लक्षवेधी संदर्भात, लाडक्या बहिणीच्या संदर्भात नाना, आपल्या आदिती तटकरे यांनी व्यवस्थित उत्तर दिलं. ऐका ना. अरे तुम्ही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा ती, आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय, तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेला वडपल्लीवर कोर्टामध्ये? कोण गेला? बघा, वडपल्लीवर कोणाचा समर्थक होता? अनिल वडपल्लीवर. अध्यक्ष महोदय, यांनी योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लीवर. आणि या ठिकाणी बसा ऐका, सत्य ऐका जरा. आणि म्हणून आम्ही जी योजना सुरू केली त्या योजनेमध्ये बिलकुल कुठल्याही परिस्थिती, आम्ही चांगल्या भावनेने भूमिकेत ही योजना सुरू केली. त्यावेळेस तुम्हाला वाटलं हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे. तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना, तुम्ही म्हणाले ही फसवी घोषणा आहे. तुम्ही एवढ्यावर थांबले नाही, तुम्ही हायकोर्टात पाठवलं. हायकोर्टाने पण एक चपराक दिली, त्याला पाठवून दिलं परत. आणि तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी त्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे नाना जमा केले त्याच्यामध्ये. तुम्हाला वाटलं आता आचारसंहितेत पण पैसे बंद होतील, तर आचारसंहितेचे पण ॲडव्हान्स पैसे आम्ही टाकले. आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं, लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून. आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला आणि पार असं लँडस्लाईड मॅन्डेट दिलं की म्हणून आता बघा, आदितीने जे उत्तर दिलं आमच्या मंत्री महोदयांनी, अतिशय स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर दिलंय. आणि तुम्हाला सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल, बंद होईल, मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही.